Hello students, welcome to Made for Polytechnic ऑनलाइन अँड ऑफलाइन क्लासेस. तर ही जी आपण सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण IF आणि कम्प्युटर 5th सेमिस्टर साठी जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड करणार आहे. तर आपलं जे ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे मेड फॉर पॉलिटेक्निक. हे तुम्हाला प्ले स्टोर वरती अवेलेबल होऊन जाईल. या ॲप मध्ये तुम्हाला 5th सेमिस्टर रिलेटेड, 3rd सेमिस्टर रिलेटेड म्हणजे पूर्ण IF आणि कम्प्युटरचे जेवढे सेमिस्टर्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जे तुमचे सब्जेक्ट्स राहणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व डेटा मिळणार आहे त्या ॲप मध्ये. ओके, तर याच्या प्रीवियस लेक्चर मध्ये आपण IF आणि कम्प्युटर 5th सेमिस्टर साठी कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्यामध्ये तुमचं इंटर्नशिप झालं, राईट, त्यानंतर तुमचं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे, सेमिनार आहे, त्यानंतर ते आपले 3 थिअरी सब्जेक्ट्स आहेत. 2 कंपल्सरी मध्ये राहतात आणि एक तुमचा इलेक्टिव्ह वाला जो सब्जेक्ट आहे. ओके, तर आता आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे की आपला जो पहिला सब्जेक्ट आहे दॅट इज ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, याचा जो कोड आहे MSBT चा तो राहणार आहे 315319. ठीक आहे, आता जर तुम्ही नोटीस केलं तर लास्ट सेमिस्टर मध्ये जे तुमचे सब्जेक्ट्स होते त्यामध्ये इथे तुमचं 4 लिहिलेलं असायचं. हे 4 इंडिकेट करते, इथं जो नंबर आहे आता जिथे 5 आहे तिथे लास्ट सेमिस्टरला 4 होतं, तर ते 4 इंडिकेट करतं तुमचं सेमिस्टर. आता हा तुमचा 5th सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे म्हणून इथे 5 लिहिलेलं आहे. ओके, हे जर 6th सेमिस्टर असेल तर इथे तुमचं 6 लिहिलेलं येणार कोड. त्याच्यानंतर 319 जो आहे तो 319 म्हणजे तुमचा सब्जेक्टचा कोड असतो ऍक्च्युअली. ओके, तर आता आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहूयात की आपलं जे ऑपरेटिंग सिस्टम नावाचा सब्जेक्ट आहे तो नेमका सब्जेक्ट काय असतो. ओके, त्याच्यामध्ये किती युनिट्स दिलेले आहेत, कोणता युनिट किती मार्क्स साठी आहे आणि युनिट 1 मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. राईट विद्यार्थ्यांनो, जोपर्यंत आपल्याला सिलेबस बद्दल माहिती होणार नाही ना तोपर्यंत आपल्याला ते सब्जेक्ट शिकण्यामध्ये काही मजा येत नाही. ओके, जेव्हा आपल्याला सिलेबस बद्दल माहिती होतं तेव्हा आपल्याला नेमकं कळतं की आपल्याला काय शिकायचं आहे. बाबा आपण का शिकतोय, हा जो युनिट दिलेला आहे या युनिट मध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे ते. ओके, मग त्यानंतरच आपण अंदाजा लावू शकतो की बाबा यातले इम्पॉर्टंट पॉइंट कोणते आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणती आहे. ओके, तर आता जास्त वेळ आपण वाया घालू नये आणि याच लेक्चर मध्ये आपण हे 5 युनिट्स बद्दल पण शिकणार आहे आणि सोबत सोबतच तुमचा जो पहिला युनिट आहे, पहिल्या युनिटचा जो सिलेबस आहे तो आपण डिटेल मध्ये शिकणार आहे. ओके, आता हा माझा पॅटर्नच अशा प्रकारे आहे की अगोदर तुम्हाला सिलेबस प्रॉपरली समजला पाहिजे, त्यानंतरच आपण मग जे आपले सिलेबसचे पॉइंट्स आहेत ते पॉइंट शिकवायला सुरू करतो. ओके, म्हणजे मोस्टली जे यानंतरचं जे व्हिडिओ लेक्चर असेल त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम सब्जेक्टच्या फर्स्ट युनिटचा पहिला जो पॉइंट आहे तो पहिला पॉइंट तुम्हाला शिकायला मिळणार. ओके, बट त्या अगोदर आपल्याला सिलेबस माहिती असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या. आता ऑपरेटिंग सिस्टम, आता ऑपरेटिंग सिस्टम हा जो शब्द आहे तो बऱ्याच जणांनी आपण ऐकलेला पण असेल. आपण जे मोबाईल, लॅपटॉप वगैरे यूज करतो त्याच्यामध्ये पण आपण ऑपरेटिंग सिस्टम वापरतोच. ठीक आहे, शब्द खूप जणांना माहिती आहे. तर या सब्जेक्ट मध्ये आपल्याला नेमकं ती ऑपरेटिंग सिस्टम काम कशी करते, ठीक आहे, तिचे फंक्शन्स काय असतात, कशा प्रकारे एक हार्डवेअर असतो त्या हार्डवेअर सोबत ही ऑपरेटिंग सिस्टम कोलॅब करते आणि आपल्याला हवे ते रिझल्ट प्रोड्यूस करून देत असते, हे सर्व गोष्टी आपल्याला या ऑपरेटिंग सिस्टम नावाच्या सब्जेक्ट मध्ये शिकायच्या. ओके, तर बेसिकली ऑपरेटिंग सिस्टम काय आहे ते मी तुम्हाला अगोदर समजून सांगतो. एक जनरल एक्झाम्पल घ्या अगोदर. असं कन्सिडर करा की आपली जी बॉडी आहे हे बॉडी म्हणजे हार्डवेअर आहे, शरीर. ओके, याच्यामध्ये जी जीव आहे आपण ज्याला आत्मा म्हणतो, सोल म्हणतो, ती सोल म्हणजे आपली ऑपरेटिंग सिस्टम झाली. ओके, सो विदाउट सोल बॉडी काही कामाची नाही, त्याला आपण डेड बॉडी म्हणतो. आणि नुसती सोल, विचार करा, नुसती सोल जर तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं घाबरण्याचं कारण आहे ते. ठीक आहे, तर सांगण्याचा उद्देश काय की फक्त बॉडी सुद्धा काही कामाची नाहीये आणि फक्त सोल सुद्धा काही कामाची नाहीये. आता याचं सिंपल एक्झाम्पल जर तुम्हाला देऊन सांगितलं तर तुमच्या फोनवरती एक कॅमेऱ्याचा आयकन आहे. आता एक्झाम्पल फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. ठीक आहे, एवढ्या लवकर म्हणजे असं एकदम अॅक्युरेट एक्झाम्पल नाही, फक्त तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट काय आहे ती, की आपल्या फोनमध्ये जे कॅमेऱ्याचं आयकन दिसतं आपल्याला. ओके, जर ते कॅमेऱ्याचं आयकनच आपण तिथून हाईड करून टाकलं तर कॅमेरा नावाचं हार्डवेअर आपल्याला वापरता येत नाही. ही पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय याच्यामध्ये की तुमच्या फोनला ना बॅक कॅमेरा आहे ना फ्रंट कॅमेरा आहे, कॅमेराच नाहीये
आणि आपण त्या फोनमध्ये जर कॅमेराचं एखादं ऍप इन्स्टॉल करून घेतलं तर तुम्ही कॅमेराच्या ऍपला जेव्हाही ओपन करणार ना तुम्हाला स्क्रीनवर फक्त ब्लॅकच दिसायला लागतं, कारण त्या कॅमेरा ऍपला काम करण्यासाठी कॅमेराचं जे हार्डवेअर पाहिजे ते हार्डवेअर तिथं प्रेझेंट नाहीये, राईट. पण आपल्या फोनमध्ये असं काही होत नाही. आपण कॅमेराच्या आयकनला क्लिक केलं की आपल्याला समोर जो व्ह्यू आहे तो व्ह्यू दिसतो, आपण ते कॅप्चर करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो, जसं आता मी हे रेकॉर्ड करत आहे त्या पद्धतीने. ओके, म्हणजे इथं एकाच वेळेस तुमचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोघं मिळून काम करतात. मग हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोघं जे मिळून काम करतात, यांना मिळून काम करण्यासाठी, यांना मॅनेज करण्यासाठी आपल्याला जी सिस्टम लागते, दॅट सिस्टम इज नथिंग बट आवर ऑपरेटिंग सिस्टम, जी ऑपरेट करण्यासाठी हेल्प करते, त्याला आपण म्हणत असतो ऑपरेटिंग सिस्टम. आता या ऑपरेटिंग सिस्टमचे एक्झाम्पल काय आहेत? जर आपण लॅपटॉप वगैरे जर यूज करत असेल तर त्या लॅपटॉप मध्ये जी ऑपरेटिंग सिस्टम असते ती आहे आपली विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. जर कोणी ऍपलचा लॅपटॉप यूज करत असेल तर त्याच्यामध्ये मॅक ओएस असते, मॅक ऑपरेटिंग सिस्टम. आपण जे फोन यूज करतोय आता, ठीक आहे, त्या फोन मध्ये आपली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ती आपली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असते, बरोबर आहे. त्यानंतर जे ऍपलचे फोन्स आहेत त्याच्यामध्ये तुमची iOS असते. ठीक आहे. आता हा आपला स्मार्ट बोर्ड हा पण अँड्रॉइड एनेबल्डच आहे, याच्यामध्ये पण अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच आहे. कळतंय? हे सोडून लिनक्स असते, युनिक्स असते, डॉस असते. आता हे काय आहे? डॉस काय आहे, युनिक्स काय, लिनक्स काय, विंडोज काय, अँड्रॉइड काय, कशी काम करते, या सर्व गोष्टी आपल्याला या सब्जेक्ट मध्ये शिकायच्या आहेत. ओके. आणि जे तुमचे 3 सब्जेक्ट यावेळेस तुम्हाला जे आहेत, ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग, IF ला टेस्टिंग पण इन्क्लूड केलेला आहे, आणि त्यानंतर तुमचा ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क. या 3 सब्जेक्ट पैकी हा जो तुमचा ऑपरेटिंग सिस्टम सब्जेक्ट आहे हा एकदम इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, राईट. थिअरॉटिकली पण पाहायला गेलं तर हा तुमचा सब्जेक्ट जास्त काही लेंथी सब्जेक्ट नाहीये. कंपॅरेटिव्हली बाय लेंथ हा छोटाच सब्जेक्ट आहे, बट यामध्ये खूप साऱ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला वन बाय वन शिकायला मिळते. ओके, चला आता लक्ष द्या. जो आपला पहिला युनिट आहे, किंवा परत थोडं ऑपरेटिंग सिस्टम बद्दल सांगतो. तर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? ऑपरेटिंग सिस्टम युजर आणि हार्डवेअर या दोघांच्या मध्ये एक ब्रिज म्हणून काम करते. ठीक आहे. जर याला आपण डायग्रामॅटिकली जर पाहिलं तर इथे आपण युजर आहे, आपल्याला हा हार्डवेअर यूज करायचा आहे जो की आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही. या युजरला या हार्डवेअर सोबत इंटरॅक्शन करायचंय, इंटरफेस व्हायचंय, तर ते इंटरफेस तुमचा युजर डायरेक्टली होऊ शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल कॅमेराचं ऍपच आपल्या फोनमध्ये नाहीये, तर आपण कॅमेरा नावाचा हार्डवेअर यूज कसं करणार आहे? यूज करू शकत नाही आपण त्याला. ठीक आहे. आता खूप जण म्हणतील की प्ले स्टोअर मधून आम्ही थर्ड पार्टी डाउनलोड करतो, असं करतो, तसं करतो. तुम्ही काही जरी केलं तरी तुम्ही ऍप इन्स्टॉल करतच आहे ना. कळतंय? कुठेतरी तुम्ही सॉफ्टवेअरची मदतच घेताय ना. तुम्ही म्हणजे कोण आहे? युजर आहे. तुमच्या फोनला मागे जे 2, 3, 4, 5 कॅमेरे लावलेले आहेत ते काय आहेत? कॅमेऱ्याचं हार्डवेअर आहे. या युजरला हे हार्डवेअर जर यूज करायचं असेल तर तो डायरेक्टली वापरू शकतच नाही. कळतंय? त्याला त्याच्यासाठी इन बिटवीन एक ऍप तरी पाहिजे, अप्लिकेशन पाहिजे, आणि ते अप्लिकेशन जे आहे ते विथ द हेल्प ऑफ ऑपरेटिंग सिस्टमच रन होतं. विदाउट ऑपरेटिंग सिस्टम आपण त्याला रन करू शकत नाही. So our operating system, that is OS, act as a bridge between the user and the hardware. सध्यासाठी एवढी डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवून घ्या. काय करणार आहे आपण? की ऑपरेटिंग सिस्टम इज अ ब्रिज बिटवीन युजर अँड द हार्डवेअर. पुढे तुम्हाला सांगतो की हा ब्रिज कसा काम करतो. ठीक आहे. खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे लक्ष द्या. आता जो आपल्याला युनिट 1 शिकायचा आहे त्या युनिट 1चं नाव आहे ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हिसेस. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला युजरला, सिस्टमला काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. ठीक आहे. अँड ऑपरेटिंग सिस्टमचे कंपोनंट्स. काय काय ऑपरेटिंग सिस्टमचे कंपोनंट्स आहेत. हा एक इंट्रोडक्टरी युनिट आहे. याच्या नावामध्ये जेवढं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त कंटेंट या युनिटमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे, आणि ते एका पद्धतीने चांगलंच आहे की पहिल्या युनिटमध्येच आपल्याला मेजर ज्या कन्सेप्ट आहेत, मेजर जो इंट्रोडक्टरी पोर्शन आहे तो पोर्शन आपल्याला या युनिटमध्ये शिकायला मिळून जातो. त्यामुळे काय आहे की हे जे तुमची पुढची जी युनिट्स दिलेले आहेत या युनिट्स मध्ये जेवढा पाहिजे तेवढाच सिलेबस आहे. कळतंय?
हे जे तुमचं सीपीयू शेड्यूलिंग आहे, मेमरी मॅनेजमेंट आहे, फाईल मॅनेजमेंट आहे, या युनिट्स मध्ये तुम्हाला जेवढा सिलेबस हवा होता तेवढाच सिलेबस तिथे दिलेला आहे. एक्स्ट्रा काहीही गार्बेज त्यामध्ये त्यांनी ऍड ऑन केलेलं नाही. ठीक आहे, कारण इंट्रोडक्टरी जो युनिट आहे या युनिट मध्येच काही 2-4 पॉइंट्स आहेत ते थोडेसे एक्स्ट्रा टाकलेले आहेत, म्हणून हा युनिट थोडासा लेंदी राहणार आहे. ओके, आणि तो त्याच्या मार्क्सला थोड्याफार प्रमाणामध्ये जस्टिफाय पण करतो. 14 मार्क्सला दिलेला आहे, पेपरमध्ये तुम्हाला 21 मार्क्स साठी येतो. आता हे कसं कॅल्क्युलेशन आलं तर लक्ष द्या, तुमचा जो पेपर आहे ना MSBTचा, तो तुमचा 70 मार्क्सचा पेपर आहे असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे. 70 मार्क्सचं कंपल्शन मध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, बट त्याला ऑर मध्ये पण क्वेश्चन असतात ना, बरोबर आहे. त्या ऑर मधल्या सगळ्या क्वेश्चनचं जर आपण वेटेज कॅल्क्युलेट केलं, जसं फॉर एक्झाम्पल पहिला जो क्वेश्चन असतो, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात 5 2-2 मार्क्सचे, बरोबर आहे. बट असतात तिथे 7 आहे ना, म्हणजे 2 क्वेश्चन एक्स्ट्रा आहेत ना, 2 क्वेश्चन एक्स्ट्रा म्हणजे काय झाले, तुमचे 4 मार्क्स झाले. कळतंय. सेकंड जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये दिलेले असतात 4, अटेम्प्ट करायचे असतात 3, म्हणजे तिथं प्लस 4 मार्क आणखी झाले. तर अशा प्रकारे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तुमचा जो पेपर आहे तो तुमचा पेपर अप्रॉक्सिमेटली 102 मार्क्सचा असतो. अप्रॉक्सिमेटली किती मार्क्सचा असतो, 102 मार्क्सचा पेपर असतो. त्यापैकी आपल्याला अटेम्प्ट करायचा असतो 70 मार्क्सचा, राईट. जर याचं रिलेशन आपण कॅल्क्युलेट केलं तर हे अप्रॉक्सिमेटली 1.5x आहे, म्हणजे 1.5 जास्त आहे. 70चा अर्ध करा 35 जर तुम्ही 70 मध्ये ऍड केले तर अप्रॉक्सिमेटली 105 येत असतं, तर ते 105च्या ठिकाणी 102 आहे, तर अप्रॉक्सिमेटली हे 1.5 आहे. म्हणून पेपरमध्ये तुमच्या युनिटला जेवढं वेटेज दिलेलं आहे ते वेटेज पण आपण 1.5 कन्सिडर करायचं असतं. कन्सिडर करायचं म्हणजे काय, ते असतंच तसं. तर आता 14ला जर तुम्ही 1.5 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर किती येणार आहे, 21 मार्क्स. म्हणजे विथ ऑप्शन पेपरमध्ये तुमचा जो पहिला युनिट आहे याच्यावरती जवळजवळ 21 मार्क्सचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, करेक्ट 21 मार्क्सचेच येतील असंही नाही, मे बी ते 22 मार्क्सचे सुद्धा होऊ शकतात, मे बी ते 20 मार्क्सचे सुद्धा होऊ शकतात. ते पेपर काढणाऱ्यावरती डिपेंड असतं. 1-2 मार्क्स तुमचे प्लस मायनस होत असतात, फक्त आपण एक अप्रॉक्सिमेट आयडिया याचा कन्सिडर करत असतो. ओके, तर त्यानुसार हे मार्क्स कॅल्क्युलेट केले जातात. आता तुम्हाला ते माहित झालेलं आहे, मग तुम्ही सुद्धा ते कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, तर 14 मार्क्स जे आहे ते तुमचं कंपल्सरी वेटेज असतं आणि 21 मार्क्स जे आहे ते तुमचं अप्रॉक्सिमेटेड म्हणजे विथ ऑप्शन कन्सिडर केलेलं आहे आपण ते. ठीक आहे, त्यानंतर जो आपला सेकंड युनिट आहे, चिंता नाही कर सर, काही ना काहीतरी. ठीक आहे, पहा जो आपला सेकंड युनिट आहे तो सेकंड युनिट म्हणजे काय आहे, प्रोसेस मॅनेजमेंट आहे. ओके, आता जर आपण आपला कम्प्युटर कन्सिडर केला किंवा आपला मोबाईल फोन कन्सिडर केला तर मोबाईल फोन मध्ये बॅकग्राऊंड मध्ये पण खूप सारे जे काम आहेत, जे टास्क आहेत, ते टास्क रनिंग मध्ये राहतात. ओके, तर ऑपरेटिंग सिस्टम काय करते, त्या प्रोसेसला मॅनेज करत असते. प्रोसेसला मॅनेज करत असते म्हणजे काय, कोणती प्रोसेस कधी स्टार्ट करायची, कोणत्या प्रोसेसला कधी स्टॉप करायचं, कोणत्या प्रोसेसला अबॉर्ट करायचं, कोणत्या प्रोसेसला टर्मिनेट करायचं, कोणत्या प्रोसेसला रन करायचं, कधी करायचं, ते कशा प्रकारे होत असते. आपली ऑपरेटिंग सिस्टम प्रोसेसला आयडेंटिफाय कसं करणार. ठीक आहे, हे ऍक्च्युअली या प्रोसेसला आयडेंटिफाय करण्यासाठी एक युनिट असतो, दॅट इज कॉल्ड PCB, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक म्हणजे जसं तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी कॉलेजने तुम्हाला तुमचं आयडी कार्ड दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं प्रोसेसचं पण हे आयडी कार्ड असतं. जसं तुम्ही पूर्ण कॉलेजमध्ये काय आहे तर एक स्टुडंट आहे, एक एंटिटी आहे तुम्ही कॉलेजची स्टुडंट म्हणून, तसंच आपल्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये n नंबर ऑफ प्रोसेस असतात. तर कोणती प्रोसेस कोणत्या लार्ज प्रोसेसचा पार्ट आहे, कोणाचा तो थ्रेड आहे, कळतंय, थ्रेड म्हणजे एक छोटी प्रोसेस असते, तर त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी PCB असते. PCB म्हणजे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. या प्रोसेस कंट्रोल ब्लॉक मध्ये त्या प्रोसेस बद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन असते. प्रोसेसचा नंबर दिलेला असतो, त्या प्रोसेसला किती मेमरी अलोकेट केलेली आहे, ती प्रोसेस कोणत्या स्टेट मध्ये आहे, रनिंग स्टेट मध्ये आहे म्हणजे सीपीयू त्या प्रोसेसला एक्झिक्यूट करत आहे, वेटिंग स्टेट मध्ये आहे म्हणजे प्रोसेस काहीतरी कामासाठी वेट करत आहे. ठीक आहे, अबॉर्ट केलेले आहे म्हणजे ती प्रोसेसचं काम संपलेलं आहे, त्या प्रोसेसला आपण आता एंड केलेलं आहे, टर्मिनेट केलेलं आहे. अशा पद्धतीने ते प्रोसेस
मॅनेज केलं जातं. मग ते प्रोसेसला मॅनेज करण्यासाठी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन OS ला असायला पाहिजे. मग ती OS ला इन्फॉर्मेशन कशा थ्रू भेटते, तर या PCB थ्रू भेटत असते. दिस इज कॉल्ड प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. तर हे प्रोसेस कसे काम करतात, प्रोसेस तयार कशा होतात, प्रोसेसच्या स्टेट कोणत्या कोणत्या असतात, कोणत्या स्टेटमधून कोणत्या स्टेटमध्ये प्रोसेस तुमची जाते, या सर्व गोष्टी आपल्याला कुठे शिकायला मिळणार, या प्रोसेस मॅनेजमेंट युनिटमध्ये. याचं पण वेटेज 14 मार्क्स आहे. हे विथ ऑप्शन आपल्याला 21 मार्क्स पर्यंत येऊ शकतं. त्यानंतर असतं नेक्स्ट, तो म्हणजे कोण आहे, CPU शेड्युलिंग. ओके, याला शेड्युलिंग असं वाचायचं नाही. दिस इज प्रोनाउन्स्ड ॲज शेड्युलिंग. ओके, CPU शेड्युलिंग. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे आपल्या लॅपटॉप मधला प्रोसेसर. आता तुम्ही बघून घेताना मला i3 नको, मला i5 पाहिजे, मला i7 पाहिजे. आता तर नवीन तुमचे AI वाले आलेले आहेत, कोर अल्ट्राची सिरीज आलेली आहे, ठीक आहे, किंवा रायझन कंपनीचे प्रोसेसर. मग तुम्ही जे बघून घेता दॅट इज युअर CPU. या CPU ला काय करायचं, शेड्युलिंग करायचं. आता नीट लक्ष देऊन ऐका काय करतोय मी. फोटो काढणार कॅमेराच. फोटो काढणार कोण, कॅमेऱ्याची लेन्सच फोटो काढणार आहे, बरोबर आहे. बट तो फोटो कसा काढायचा, ओके, फोटोचा अँगल काय घ्यायचा, तिथे तुमची ब्राईटनेस काय ठेवायची, पोर्ट्रेट फोटो काढायचा का नॉर्मल फोटो काढायचा, फोटो काढायचा का व्हिडिओ काढायचं, हे सगळे फंक्शन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये असतात. कळतंय, म्हणजे काम करणार हार्डवेअरच, पण त्याच्याकडून काम करून घेणारी कोण आहे, ऑपरेटिंग सिस्टम आहे. कळालं. मग ऑपरेटिंग सिस्टम आपल्या हार्डवेअरचा मॅक्झिमम यूज करण्याचा ट्राय करत असते. याला म्हणतात युटिलायझेशन. याला काय म्हणतात, CPU युटिलायझेशन. मग आता CPUचं प्रॉपर युटिलायझेशन कसं होणार, जर तुम्ही त्या CPUचा टाइम टेबल बनवला तर, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल डे टू डे मध्ये, रुटीन मध्ये तुमचा जर टाइम टेबल बनलेला असेल तर तेव्हाच तुमचा टाइमपास कमी होत असतो. जर तुमचा टाइम टेबल प्रॉपर असेल. मॅक्झिमम पॅरेंट्स काय करतात की आपल्या लेकराचा टाइम जो आहे तो वेस्ट होऊ नये म्हणून काय करतात, सकाळी उठलं, त्याची लवकर स्कूल असते, तो स्कूलला जातो, स्कूलहून परत येतो, परत आलं की त्याला लगेच क्लास असतो, क्लासला जाऊन येतो, जाऊन आलं की काहीतरी स्पोर्ट्सची ऍक्टिव्हिटी असते ते करतो, तेवढं जाऊन आले की मग त्याचं होमवर्क करून घेतात, ते होमवर्क वगैरे करून झालं त्याचं की रात्री त्याला लवकर झोपू घालतात. मग परत सकाळी उठलं म्हणजे काय, त्याच्याकडे फ्री टाइम नाहीये ना. फ्री टाइम नाहीये याचा अर्थ काय की त्याचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल काय होत आहे, मॅक्झिमम पद्धतीने युटिलाइज होत आहे. हे युटिलायझेशन करून घ्यायचं आहे. आता मला सांगा, तुम्ही 70-80 हजारचा 1 लाख रुपयाचा लॅपटॉप घेतलाय, त्या लॅपटॉप मध्ये तसं तर 40 हजाराला पण लॅपटॉप येतो ना हो. तुम्ही 1 लाखाचा लॅपटॉप घेतला आणि त्या लॅपटॉपवर तुम्ही करताय काय, तर तुमच्या प्रोजेक्टचा रिपोर्ट वगैरे बनवताय, PPT वगैरे बनवताय. म्हणजे तुम्ही त्याच्या पॉवरचं फुल युटिलायझेशन करताय का, करत नाहीये. कळतंय. मग आता हे प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे CPUचं, त्यासाठी कोण काम करते, ऑपरेटिंग सिस्टम काम करते. काय काम करते, CPUची शेड्युलिंग करते, म्हणजे CPUचा टाइम टेबल बनवते. कसा टाइम टेबल बनवते, हे काम करत आहे. ए नावाची प्रोसेस आहे, ए नावाच्या प्रोसेसला एक्झिक्यूट करतोय, पण ए नावाची प्रोसेस एक्झिक्यूट होताना काहीतरी इचं राहिलं. मग आता राहिलं म्हणजे तो काय करणार, तुम्हाला साधा एक्झाम्पल समजून सांगतो. समजा तुम्ही सबमिशनसाठी गेले, सबमिशनसाठी तुम्ही जे आहे आलेले, तुम्ही कोण आहे, स्टुडंट आहे, म्हणजे तुम्ही प्रोसेस आहे. चेक करणारे जे तुमचे फॅकल्टी आहेत ते कोण आहेत, CPU आहेत. ओके. आता तुम्ही तुमचं मॅन्युअल घेऊन आलात, त्या मॅन्युअल मध्ये काय आहे, एका ठिकाणी काहीतरी तुमची डायग्राम मिसिंग आहे. डायग्राम मिसिंग आहे तर तिथं सर तुम्हाला काय म्हणतात, जा बेटा हे डायग्राम काढून ये. बरोबर आहे. मग जोपर्यंत तुम्ही जाऊन डायग्राम काढून येत नाही तोपर्यंत सर काहीच काम न करता बसतात का, सर काय करतात, सर दुसऱ्याचं मॅन्युअल चेक करायला स्टार्ट करणार. बरोबर आहे. म्हणजे एक प्रोसेस जर काही कामासाठी कंप्लीट होऊ शकत नसेल तर CPU ती प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत वाट पाहत नाही, तो लगेच काय करतो, दुसऱ्या प्रोसेसला एक्झिक्यूट करायला स्टार्ट करतो. म्हणजे सर काय म्हणतात, तू बाजूला जा, हा तू ये, नेक्स्ट रोल नंबर आहे, मग नेक्स्ट रोल नंबरचं काम करायला सुरू केलं. कळलं. दिस इज शेड्युलिंग, म्हणजे CPUचा टाइम टेबल अशा पद्धतीने बनवला जातो की बाबा CPUला बिलकुल फ्री टाइम द्यायचा नाही. कळतंय. जर तुम्ही CPUला फ्री टाइम देताय तर तुम्ही त्याची जेवढी पॉवर आहे, ठीक आहे, त्या पॉवरचं युटिलायझेशन करत नाही. मग हे CPU शेड्युलिंग कशी केली जाते, हे CPU शेड्युलिंग करण्यासाठी वेगवेगळे अल्गोरिदम्स असतात. ओके. फर्स्ट कम फर्स्ट सर्व असतो, FCFS, त्यानंतर असतं SRTN, शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम नेक्स्ट, त्यानंतर असतो SJF,
ठीक आहे, त्यानंतर असतो SRF, असे खूप सारे वेगवेगळे अल्गोरिदम्स दिलेले असतात. ते अल्गोरिदम्स वरती न्यूमरिकल्स असतात, छान छान न्यूमरिकल्स आहेत, ते आपल्याला या युनिटमध्ये शिकायला मिळतात सीपीयू स्केड्युलिंग मध्ये. तर सरळ सरळ सीपीयू स्केड्युलिंगचा जो अर्थ आहे तो अर्थ असतो सीपीयूचं टाइम टेबल बनवणं. जर तो टाइम टेबल नुसार प्रॉपरली काम करत असेल तरच त्याच्या टाइमचं युटिलायझेशन, त्याच्या पॉवरचं युटिलायझेशन होत असतं. ठीक आहे, पुढे आहे मेमरी मॅनेजमेंट. आता मेमरी काय आहे? मेमरी आहे रिसोर्स. सीपीयूची पॉवर पण रिसोर्स असते, मेमरी पण रिसोर्स असते ऑपरेटिंग सिस्टमसाठी. आता रिसोर्स काय असतं तुम्हाला ते समजून सांगतो, लक्षात घ्या. जर आपण लायब्ररीमध्ये गेलं तर लायब्ररीमध्ये बुक्स आहेत. ओके, ते बुक्स, आता लायब्ररीमध्ये जर आपण गेलो तर आपण एकतर बुक घेण्यासाठी जाणार किंवा बुक रिटर्न करण्यासाठी जाणार. तर लायब्ररीसाठी बुक म्हणजे रिसोर्स आहे. ओके, दुसरी गोष्ट बँक. बँकमध्ये जर आपण गेलो तर बँकमध्ये पैशाचीच रिलेटेड काम आहे. सो बँकेमध्ये पैसे हे एक रिसोर्स आहे. ठीक आहे, आता आपला फोन आहे, आपल्या फोनमध्ये जर मेमरी तुमची भरत असेल तर आपण काय करतो? काही डेटा जो आहे तो डिलीट करतो. म्हणजे एका पद्धतीने तुम्ही काय करताय? मेमरीला मॅनेज करताय. इथे ऑपरेटिंग सिस्टम पण तेच करते. ज्या प्रोसेस आहेत, कोणत्या प्रोसेसला किती मेमरी दिली, हिला मेमरी दिली का, हिचं काम झालं का, झाल्यानंतर ती मेमरी परत घ्या. बिकॉज मेमरी इज अ फायनाइट रिसोर्स. फायनाइट आहे, मेमरी इनफायनाइट नाहीये, कळतंय? आणि वेनेवर आपण मेमरी बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण रॅम मेमरी बद्दल बोलत असतो, प्रायमरी मेमरी बद्दल बोलत असतो, जी की तुमची फायनाइट मेमरी असते. ठीक आहे, स्टोरेजचं काही नाही हो, स्टोरेज तुम्ही वाढवू शकता. नॉर्मली आपल्या कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये मेमरीचा अर्थ असतो रॅम मेमरी, आणि स्टोरेज जर म्हणलं तर ती तुमची रॉम मेमरी असते. हे कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, तर मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय? एका प्रोसेसला मी दिलं मेमरी, ती प्रोसेसनं मेमरी घेतली, ती प्रोसेस कंप्लीट झाली. कंप्लीट झाल्यानंतर त्या प्रोसेसला आता मेमरीचं काम नाही ना, कळतंय? तर मेमरीचं काम नाहीये म्हणजे काय? तिच्याकडून ती मेमरी परत घ्या ना. जोपर्यंत तुम्ही ती मेमरी परत घेणार नाही, तुम्ही दुसऱ्यांना कसं देणार? कळतंय? असं कन्सिडर करा. याच्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल, एक हॉटेल आहे. नॉर्मली बऱ्याच हॉटेलमध्ये लिहिलेलं असतं की कामाशिवाय जास्त वेळ बसू नये म्हणून. त्याचा अर्थ काय झाला हो? हॉटेलमध्ये जे तुमचे टेबल्स वगैरे आहेत ते टेबल्स म्हणजे त्या हॉटेलच्या ओनरसाठी ती मेमरी आहे ना. तिथे तुम्ही आलात, तिथे तुम्ही बसला, तिथे तुम्ही चहा नाश्ता केला. जोपर्यंत तुम्ही चहा नाश्ता करताय तोपर्यंत तुम्हाला त्यांनी ते टेबल अलोकेट केलंय. तुमचं चहा नाश्ता झालं, सगळं झालं, बिल वगैरे आहे, तुम्ही तिथंच जर बसून राहतो म्हणलं, ठीक आहे, तर तुमच्यामुळे दुसऱ्या कोणातरी कस्टमरला तो टेबल अलॉट करता येत नाही. म्हणजे तिथं ते मेमरीचं काय होत आहे? वेस्टेज होत आहे. हे वेस्टेज होऊ द्यायचं नाही. ही जबाबदारी कोणाची असते? ऑपरेटिंग सिस्टमची असते. कळतंय? ही जबाबदारी कोणाची आहे? ऑपरेटिंग सिस्टमची असते. त्याला आपण म्हणत असतो मेमरी मॅनेजमेंट. याच्यामध्ये पण आपल्याला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि खतरनाक गोष्टी शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर तुमचा हा युनिट 3 आणि युनिट 4 दोन्ही मध्ये आपल्याला अल्गोरिदम शिकायला भेटणार आहेत. याच्यामध्ये पण आपल्याला अल्गोरिदम्स राहणार आहेत. पेज रिप्लेसमेंटचे अल्गोरिदम्स असतात, याच्यामध्ये पेजिंग नावाची कन्सेप्ट असते. ठीक आहे, राईट. तर हे दोन्ही जे युनिट्स आहेत ते 16 मार्क्ससाठी युनिट आहेत, जे पेपरमध्ये तुम्हाला 24 मार्क्ससाठी येऊ शकतात. आणि त्यानंतर आहे लास्ट युनिट म्हणजे तुमचा फाईल मॅनेजमेंट नावाचा युनिट. ठीक आहे, जो अगोदरचा जो सिलेबस होता म्हणजे जो आय स्कीमचा सिलेबस होता, त्या आय स्कीमच्या सिलेबस मध्ये एवढाच कंटेंट होता. बट एवढ्याच कंटेंटला त्यांचे युनिट 6 होते, 6 युनिट होते. ओके, के स्कीम मध्ये पण कंटेंट मध्ये जास्त काही चेंजेस केलेले नाहीयेत. नॉर्मल चेंजेस आहेत, छोटे मोठे 1-2 पॉइंट नवीन आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. फक्त जसं मी म्हणलं होतं की हे ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हिसेस अँड कंपोनंट्स म्हणून या युनिटमध्येच तुमच्या सेकंड युनिटचे जे काही पॉइंट्स आहेत ते याच्यामध्ये मर्ज करून टाकलेले आहेत. त्यासाठी आपल्याला हे फक्त 5 युनिट शिकण्यासाठी मिळत असतं. त्यानंतर असतं काय? लास्ट युनिट तुमचा आहे फाईल मॅनेजमेंट. फाईल म्हणजे काय? फाईल इज नथिंग बट कलेक्शन ऑफ डेटा. कळलं? आता हे जे आहे बोर्डवरती मी हे जे देतो तुम्हाला, ही पीडीएफ आहे. पीडीएफ म्हणजे काय? परमनंट डॉक्युमेंट फॉर्मॅट, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. ओके, जेपेग म्हणजे काय? इमेजची फाईल असते. वर्डच्या फाईलला काय म्हणतात? डॉकएक्स म्हणतात, DOCX. पॉवर पॉइंट असेल तर PPTX म्हणतात. MP4 असेल तर व्हिडिओ फाईल आहे. MP3 असेल तर ऑडिओ फाईल आहे. कळतंय? तर हे सगळे काय आहेत? फाईल्स आहेत. त्या फाईलमध्ये काय प्रेझेंट असतो? तर त्या फाईलमध्ये प्रेझेंट असतो आपला डेटा.
तर ते त्या फाईलला पण आपल्याला काय करायचं, मॅनेज करायचंय. जसं मेमरी मॅनेजमेंट आहे तशाच पद्धतीने तुमचं हे फाईल मॅनेजमेंट असतं की आपल्याला ही फाईल आता मेमरीमध्ये स्टोअर करायची आहे, तर आपण ते कसं स्टोअर करणार, काय करणार, कळतंय, कुठला डेटा कुठे मूव्ह करणार. जसं फॉर एक्झाम्पल एखादी फॅमिली एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेली, 8 जण आहेत ते, बट त्या रेस्टॉरंटमध्ये 4 जणांचाच टेबल आहे. मग त्या केसमध्ये हे 4 जण इकडे हे 4 जण इकडे असं तर बसत नाहीत ना. मग ते रेस्टॉरंटवाले काय करणार, 2 टेबल एकमेकांना अटॅच करून देतात. म्हणजे तिथं त्यांनी तुम्हाला एक मोठी स्पेस तयार करून दिली जेणेकरून की पूर्ण फाईल एकाच ठिकाणी मला स्टोअर करता येईल. कळतं, याचे खूप रिअल लाईफचे एक्झाम्पल्स आहेत, राईट. तुमची कन्सेप्ट एकदम 100% क्रिस्टल क्लिअरच होणार. कळतंय. आता कसं आहे, थोडंसं मला लिमिटेशन्स आहेत कारण बेसिक गोष्टी आपल्याला अजून शिकलेल्या नाहीयेत आपण, तर त्यासाठी मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू आयडिया देतोय की कशा प्रकारे या गोष्टी तुमच्या काम करणार आहेत, राईट. अतिशय सोपा आणि अतिशय इंटरेस्टिंग हा सब्जेक्ट राहणार आहे. यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर आपल्याला युनिट 1 शिकायचं आहे. ओके, या युनिट 1चा हा तुमचा पूर्ण दिलेला एवढा सिलेबस आहे. ओके, तर या पुढचं जे आपलं लेक्चर राहणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण युनिट 1 मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे त्याच्याबद्दल पाहू आणि आपला जो सिलेबसचा पहिला पॉइंट राहणार आहे दॅट इज ऑपरेटिंग सिस्टम, कन्सेप्ट अँड फंक्शन्स, हे पण आपण त्याच लेक्चरमध्ये कव्हर अप करूयात. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. ओके, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, शिकवलेलं तुम्हाला समजत असेल, जर वाटत असेल की बाबा आपला बेनिफिट इथे होणार आहे, तर ऍप डाउनलोड करा. ऍपमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळतीलच. ठीक आहे, जे तुमचे कोणी मित्रमैत्रिणी वगैरे आहेत त्यांच्यापर्यंत पण या व्हिडिओला पोहोचवा. या मेसेजमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळणार आहे. त्या लिंक थ्रू तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट त्या ग्रुपवरती अवेलेबल होते. ओके, चलो, थँक्यू.